एक मोठी अपडेट पाहूया। शिरूर लोकसभा मतदारसंघातून लढण्यास शिंदेगडाचे शिवाजीराव आढळराव पाटील हे उत्सुक आहेत। पक्ष कुठलाही असो, शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदार व्हावेत यासाठी प्रत्येक कार्यकर्ता काम करणार असल्याचं सुद्धा इथल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलं तर शिरूरची जागा लढण्यास तयार असल्याचं सुद्धा शिवाजीराव पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर आपण पाहतोय की शिरूरच्या जागेवरून सध्या रस्सीखेच सुरू आहे। शिरूरमधून नेमकं कोण निवडणूक लढवणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। एकीकडे महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे यांची जागा फिक्स आहे, तर दुसरीकडे महायुतीकडून नेमकं कोण असेल तर शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावाची चर्चा होती। काल त्यांच्या घरी कार्यकर्त्यांची बैठक सुद्धा झाली। शिरूरच्या जागेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील हे उत्सुक आहेत। कार्यकर्त्यांनी त्यांना भक्कम असा पाठिंबा सुद्धा दिलेला आहे। कोल्हेंच्या विरोधात लढावं अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं सुद्धा आढळराव पाटील यांनी यावेळी म्हटलेलं आहे। शिवसेना कार्यकर्त्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। शिरूर लोकसभा मतदारसंघात कोल्ह्यांविरुद्ध मैदानात कोण ही चर्चा रंगते, मात्र महायुतीकडून अद्यापही एकही उमेदवार ठरलेला नाही। माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा रंगली। या चर्चेदरम्यान शिवाजी आढळराव पाटलांनी कार्यकर्त्यांशी आज संवाद साधलाय, कार्यकर्त्यांना संबोधित केले, कार्यकर्त्यांनी भावनाही व्यक्त केल्यात। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही कार्यकर्ते आहेत। दादांनी 5 वर्षापासून पायाला भिंगरी लावून गावचा म्हणजे तालुक्याचा प्रत्येक गावोगावी 6 तालुक्यांचा विकास केला आहे आणि त्या माध्यमातून दादा 100% खासदार होणार ह्याच्यात काही शंका नाही। मग ते राष्ट्रवादीचे खासदार असतील चिन्हावरती असेल किंवा BJPच्या चिन्हावरती असेल किंवा धनुष्यबाणावरती असतील, तर आमचं सर्वांचं एकच म्हणजे सर्व शिवसैनिकाचं म्हणणं आहे की दादा खासदार व्हावा, एवढीच इच्छा आहे सर्वांची। प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यापर्यंत दादा पोचले आहेत आणि सर्वांची अपेक्षा आहेत। आत्ता गेली महिन्यापूर्वी मला शिरूर तालुका आणि आंबेगाव तालुका विधानसभा प्रमुख केले, पण दादांसाठी आम्ही ते पदसुद्धा सोडून दादांच्या पाठीमागे 100% उभे राहू। दादाचा विषय असा की ते कुठल्याही चिन्हावर जरी लढले तर लोकांच्या मनात दादा आहेत, त्याच्यामुळे दादांच्या बरोबर पूर्ण जनता राहणार आहेत आणि दादांना सर्वांनी एकमताने सपोर्ट करणार आहेत। रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, लांडेवाडी, पुणे।